काँग्रेसमधील सुपारीबाजांची नावं 3 दिवसांनी जाहीर करणार असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। खरगेंनी सुपारीबाजांना पक्षातून काढून टाकावं असं आवाहन देखील खरगेंना प्रकाश आंबेडकरांनी केलंय। मवियामध्ये अद्याप 15 जागांवरती मतभेद आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। तर आजची बैठक रद्द झाल्याचंही मवियानं आपल्याला कळवलेलं नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केलेली आहे। भाजप संविधान तुडवायला निघालेला आहे असं ते म्हणतात। आपल्यासोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। काँग्रेसमध्ये जे सुपारीबाज आहेत त्यांनी काढून टाकावं। हे सुपारीबाज नेमके कोण आहे असा प्रश्न विचारते जनता। जी जनता मी सांगेन ना, सुपारीबाज कोण आहे ते 3-4 दिवसानंतर मी सांगतो ना कोण कोण सुपारीबाज आहेत ते। त्यांची नावं घ्याय मागं पुढं घ्यायला आम्ही घाबरत नाही, रोखोक आम्ही असतो। त्याच्यामध्ये जे विधान करतो ते विधानाची माहिती जी आहे कोण आहेत सुपारीबाज ते आम्ही असताना सांगतो ना त्याच्यामध्ये। बरं सर, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। काल महायुतीची बैठक झाली दिल्लीमध्ये आणि जागा वाटपाचा जो तिढा अजूनपर्यंत सुटला नाहीये। 3 ते 4 जागांवरती हा तिढा कायम आहे आणि 11 तारखेला पुन्हा एकदा बैठक आहे। काय तुम्हाला नेमकं वाटतं की आम्हाला काही माहिती नाहीये। आजची बैठक होती, आम्हाला ठरल्याप्रमाणे आजची बैठक कॅन्सल झालेली आहे। पण ती कॅन्सल झालेली आहे याचं कळवण्याचा तसबीही कोणीही घेतली नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। त्याच्यामुळे आम्हाला जे समजून घ्यायचं आहे ते आम्ही समजावून घेतलं। त्याच्यामुळे तुम्ही बैठक बोलवता आम्ही येतो, तुम्ही कॅन्सल करता तुम्ही सांगत नाही। तेव्हा आमचं स्टेटस काय आहे ते आमच्या आता लक्षात आलेलं आहे। 15 जागा ज्या वादातीत आहे त्याचा तिढा अजून सुटलेला नाही। मतांचं ध्रुवीकरण अगोदरच झालेलं आहे। ते जरांगे पाटील यांनी अगोदरच ध्रुवीकरण करून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे ह्यांचं काय नवीन ध्रुवीकरण नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।